नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. बेबी जंगलातून धावत असताना आदिराजला धडकते. आदिराज विचारतो, बेबी तू इथं काय करत आहेस? हॉस्पिटलमधून बाहेर कशी काय पडलीस तू? लवली विचारतो की ही कोण आहे? आदिराज सांगतो की हॉस्पिटलमध्ये होती ही शालिनी सोबत. तेव्हा बेबी म्हणते, मी नाही काही केलं, सगळं काही शालिनीनेच केलं, मी फक्त खिचिक केलं आणि धावत सुटते. आदिराज आणि लवली देखील तिच्या मागे पळतात. इकडे शालिनी त्रिशूळ हातामध्ये घेते आणि म्हणते, नित्या, आदिराज, गौरी, जयदीप, कुठे गेली तुमची पुण्याई? काहीच कामाची नव्हती ती. तुमची वेळ संपलेली आहे. माझ्या हातूनच 2 वेळेस तुमचा मृत्यू आहे. आई तीच संधी आता मला नियतीने दिलेली आहे. असा मृत्यू देईल तुम्हाला की पुनर्जन्म करण्याचं धाडससुद्धा करणार नाही तुम्ही. आता माझ्या हातामध्ये त्रिशूळ आहे. तुम्ही काहीसुद्धा वाकडं करू शकत नाही माझं. मागच्या जन्मामध्ये शालिनी तुमच्यासमोर काळ बनून आली होती आणि आतासुद्धा तेच होणार आहे, असं म्हणून हसू लागते. आणि तिला मागचा प्रसंग आठवतो, जेव्हा गौरीच्या हाती त्रिशूळ लागलेला असतो. सर्वांनी तिची पूजा केलेली असते. त्यानंतर शालिनीला दुसरा प्रसंग आठवतो, जेव्हा ती म्हणालेली असते की शालिनी या त्रिशूळा अगोदर सर्वांअगोदर पोहोचली आहे. मी हुबेहूब असाच त्रिशूळ बनवला होता आणि तो तिथे ठेवला होता. खरा त्रिशूळ तर मला सापडला आहे. शालिनी म्हणते की संपवणार, नित्या, आदिराजला मीच संपवणार, असं म्हणून जोरातच ओरडते. तुमचा मृत्यू माझ्या हातूनच होणार, कारण मी शालिनी आहे. आणि आणखी मोठमोठ्याने हसू लागते. इकडे आदिराज आणि लवली दोघेही बेबीला शोधत असतात. त्यांना बेबी सापडत नाही. लवली म्हणतो, बेबी नाही सापडली, पण शालिनीची गाडी रेस्ट हाऊसवरती जाताना पाहिली मी. आदिराज म्हणतो की बेबी म्हणाली ना की शालिनीने केलं आहे, म्हणजे नक्कीच त्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. नक्कीच तिने काहीतरी बघितलेलं आहे, पण आता तिने काय बघितलं आहे हे आपल्याला शोधून काढावं लागेल. लवली म्हणतो, तिला तिचंच भान नाही, तिच्या बोलण्यावरती कोण विश्वास ठेवणार? आदिराज म्हणतो, पण आपल्याला प्रयत्न तर करावेच लागतील ना. काहीही कर, पण त्याला बेबीला शोधून काढ. आपल्याला काही बेबीला कोर्टात उभं करायचं नाही, फक्त तिने जे काही बघितले ना ते आपल्याला शोधून काढायचं आहे. आता मी शालिनीला भेटायला जाणार आहे, असं म्हणतो. इकडे दुसरीकडे इन्स्पेक्टर नित्याला म्हणते की बरं वाटतंय का आता? इथलं जेवण पचत नाही ना तुला, म्हणून तुला घरून डबा आला आहे. दुसऱ्याचा जीव घेतला असशील तू, पण तुझ्या पोटामध्ये सुद्धा एक जीव आहे आणि त्यामध्ये त्याचा काय दोष आहे? दुसऱ्या जीवाची काळजी घेणं इतपत माणुसकी आहे आमच्यामध्ये. जा, घरचा डबा खाऊन घे. तेव्हा नित्यासमोर पाहते तर राजमा आणि सावरी तिथे आलेले असतात. इन्स्पेक्टर म्हणते की आज पाहुणचार घरचा, पण उद्यापासून मी तुला रिमांडवर घेणार आहे आणि त्यावेळेस तुला माझ्यातला माणूस नाही तर इन्स्पेक्टर दिसणार आहे. आणि कॉन्स्टेबलला नित्याला बाहेर घेऊन जायला सांगते. इकडे सोमनाथ शालिनीला सांगतो की पिंजरा मी मागे टाकून दिला आहे, कुणालाही तो दिसणार नाही. शालिनी म्हणते की काय झालं दिसला तर? सोमा म्हणतो की आदिराजच्या आईवडिलांना राजमाने वाचवलं आहे, त्यामुळे आदिराज इथे येणार किंवा येऊन सुद्धा गेला असेल. आपल्या ईशानने तिथे ट्रॅप लावला होता ना, तो सुद्धा वापरला गेलेला आहे. शालिनी म्हणते की टेन्शन घेऊ नको सोमा, आता सगळ्यांना सगळंच कळालेलं आहे. उलट बरंच झालं ते, आता खरी मजा येईल. आता मी सर्वांना समोर जाऊन संपवणार आहे. तितक्यात बाहेर आदिराजच्या गाडीचा आवाज येतो. आदिराज आतमध्ये येतो तर सगळीकडच्या लाईट्स बंद असतात. तेव्हा अंधारामध्ये एका बोर्डवरती सगळ्यांचे फोटो पाहून त्याला धक्काच बसतो. दुसरीकडे नित्याचा फोटो देखील लटकत असतो. तो फोटो खाली पाण्यामध्ये पडतो. आदिराज रागातच मालकीनबाई असं ओरडतो. तेव्हा शालिनी तिथं येते आणि टाळ्या वाजवू लागते. आदिराज विचारतो की मालकीनबाई काय चाललं आहे हे, आणि सगळ्यांचे फोटो का लावले आहेत इथे? शालिनी म्हणते काही सुद्धा नाही, आता फक्त या सगळ्यांना हार घालायची तयारी ठेव. तर आदिराजला खूपच मोठा धक्का बसतो. शालिनी म्हणते, तुझ्या नित्याने मला पाण्याच्या टाकीमध्ये बांधून ठेवलं होतं, मला पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न केला आणि आता तर मी फक्त तिचा फोटोच बुडवला आहे पाण्यामध्ये, आणि तिला आता तिने केलेल्या खुनाची शिक्षासुद्धा मिळणार आहेच ना. आदिराज ओरडूनच म्हणतो की नित्या मॅडमने काहीसुद्धा केलं नाही आहे, निर्दोष आहेत त्या. शालिनी म्हणते की हो का, मग तो खून कोणी केलेला आहे? आणि ज्याने खून केला आहे ना त्याला आपण शिक्षा देऊयाच, असं बोलते. शालिनी एक चुटकी वाजवते आणि जयदीपचा फोटो तिथे लटकू लागतो. पुन्हा ती टाळ्या वाजवते आणि त्या चक्क जयदीपच्या फोटोला आग लागते. शालिनी म्हणते, कोण होता तो? तूच होतास ना? आदिराज म्हणतो, मालकीनबाई काय चाललं तुमचं, मला काहीच कळत नाही आहे. मी तुमच्यावरती इतका विश्वास दाखवला. शालिनी जोरातच ओरडते की नाटक बंद कर तुझं. विश्वास तू नाही, मी ठेवला होतास तुझ्यावरती. आदिराज, समजत होते मी तुला, पण हे सत्य तू फार काळ नाही टिकवू शकला की तू आदिराज नाहीस तर जयदीप आहेस. आता हे ऐकल्यानंतर आदिराजच्या पायाखालची जमीनच सरकते. शालिनी रागातच म्हणते की मागच्या जन्मी मी तुम्हाला मरून टाकलं होतं ना, यावरून अक्कल नाही आली का तुम्हाला? आगीशी खेळत आहेस तू, म्हणूनच तुझा हा फोटो जाळलाय मी. तू सांगायला पाहिजे होतं गौरीला
की त्या शालिनीला मात देणं पुढच्या 7 जन्मामध्ये सुद्धा शक्य नाही. पण आता ती वेळ गेली आहे. तुम्ही दोघं सुद्धा माझ्या हातून संपणार. तेव्हा आदिराज जोरातच शालिनी असं ओरडतो आणि तिच्या अंगावरती धावून जातो. तितक्यात सोमा येतो आणि त्याच्या अंगावरती जाळं टाकतो. शालिनी म्हणते की अगोदर मालकीनबाई आणि आता लगेच शालिनीच का? आणि मोठमोठ्याने हसू लागते. आता या जन्मात तरी कळालं असेल ना तुम्हाला की या शालिनीपर्यंत पोहोचणं शक्य नाही. आणि काय वाटलं तुम्हाला? आयुष्यभर तुम्ही हे नाटक खेळत बसणार आणि मला वेड्यात काढणार. आणि वेड्यात तर मी तुम्हाला काढलं आहे. तू जयदीप आहेस हे मी केव्हाच ओळखलं होतं. जेव्हा मला तुम्ही पाण्याच्या टाकीमध्ये बुडवलं होतं तेव्हाच मी तुला लांबून बघितलं होतं. आदिराज चिडूनच म्हणतो की पाहिलं असशील तू, पण ओळखलं नाही अजून तू या आदिराज. आत्ताच्या आत्ता तुला मी संपवू शकतो. असं म्हणून सोमाला ढकलून देतो आणि जाळ्यातून बाहेर येऊन शालिनीवरती धावून जातो. शालिनी म्हणते की ठरव. अगोदर हे ठरव की मला मारायचं आहे की बायकोला वाचवायचं आहे. तुझी बायको तिथे एकटी असेल, जेवत असेल आणि तिच्या अन्नामध्ये कोणी जर विष मिसळलं तर तुझी बायको तुझ्या बाळासकट हे जग सोडून कायमची निघून जाईल. मग ठरव, मारायचं आहे मला की वाचवायचं आहे तिला. जा पळ. तेव्हा आदिराज पळतच तिथून निघून जातो. इकडे नित्या बाहेर येऊन बसते. राजमा विचारते की कशी आहेस आई? जेवण करून घे. इन्स्पेक्टर तिथे येते आणि म्हणते जास्त वेळ नाही मिळणार, लवकर आवरा. सावरी म्हणते की किडे पडून मेली पाहिजे ती शालिनी. तुम्ही जेवण करून आईडीनेच केलं आहे सगळं. नित्या म्हणते की मला खायची इच्छाच नाही. राजमा म्हणते की तुझी इच्छा नसेल पण ते बाळ उपाशी असेल ना, आणि तू जेवल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. 2 घास खाऊन घे असं म्हणून ती नित्याला घास भरवते. तेव्हा नित्या समोर बघते आणि तिला बेबीचा फोटो दिसतो. ती दोघींना सांगते की ती काळ्या कपड्यामधली मुलगी आहे ना, तिचं नाव बेबी आहे. ती शालिनी सोबत हॉस्पिटलमध्ये होती. ज्या दिवशी शालिनी हॉस्पिटलमधून बाहेर पडली त्या दिवसापासून बेबीसुद्धा गायब आहे. राजमा म्हणते म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की शालिनीने हिलासुद्धा गायब केला? नित्या म्हणते माहिती नाही, पण शालिनीचा आणि बेबीचा नक्कीच काहीतरी संबंध आहे. तो जर सापडला ना तर काहीतरी मार्ग नक्कीच सापडू शकेल. तेव्हा सावरी कुणाच्याही नकळत बेबीचा फोटो काढून घेते. नित्याला जेवत असताना अचानकपणे चक्कर येऊ लागते. तितक्यात आदिराज तिथे येतो. आदिराज विचारतो नित्या मॅडम तुम्हाला बरं वाटत नाहीये का? नित्या ठीक आहे असं बोलते. सावरी विचारते की काय झालं दाद्या? आदिराज विचारतो की किती खाल्लं आहे यांनी? राजमा म्हणते सगळा डबा संपवला आहे, पण झालं तरी काय? तितक्यात हवालदार तिथे येतो. धर्मशाळा आहे का? कसं काय घुसलास तू इथे असं विचारतो. आदिराज म्हणतो माझी बायको आहे ही, हिला भेटायलाच इथे आलो आहे मी. हवालदार म्हणतो की हे पोलीस स्टेशन आहे. आदिराज म्हणतो मला माहिती आहे, यांच्या जीवाला धोका आहे म्हणूनच मी इथं आलो आहे. सावरी घाबरूनच विचारते की जीवाला धोका म्हणजे काय? तितक्यात आदिराजला शालिनीचा कॉल येतो. शालिनी हसतच म्हणते की ही शालिनी काय करू शकते, केव्हा काय करेल हे तुला एवढा कळलंच असेल ना. आणि चांगलं आहे, माझ्याबद्दलची भीती दरारा कायम ठेव मनामध्ये, कारण तुमच्या मरणाची वेळ आता जवळ येत आलेली आहे. एवढंही कळत नाही का तुला की तुझी बायको माझ्यासमोर नसताना जीव घेईल का मी तिचा? खेळवत खेळवत मारणार आहे मी तुम्हाला सगळ्यांना. आदिराज खूपच चिडतो आणि शालिनी फोन ठेवून मोठमोठ्याने हसू लागते. आदिराज नित्याला सांगतो की शालिनीला कळालं आहे की मी कोण आहे. तेव्हा सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. नित्या आश्चर्यानेच म्हणते की काय, पण हे कसं शक्य आहे? हे असं व्हायला नको होतं. तर मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की शालिनी त्रिशूळ हातामध्ये घेऊन म्हणते की हा त्रिशूळ ज्याच्याकडे असेल ना त्याच्याजवळ मृत्यू फिरकू सुद्धा शकणार नाही. तेव्हा सोमा शंका काढतो की हे त्रिशूळ जर खरं असेल तर खोटं सुद्धा कुठंतरी असेलच ना. दुसरीकडे नित्या आणि आदिराज देवी समोर जातात आणि तिथं त्यांना अचानकपणे त्रिशूळ दिसतं आणि ते त्रिशूळ खरं असतं. तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.